सॉरी. विश्वा, आज तुझ्या मनाची होणारी घालमेल मी समजू शकते. तू किती मोठ्या प्रसंगातून जातोयस हे कळतंय मला. ज्या मुलीवर तू जीवापाड प्रेम केलंस त्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यावर पुन्हा एकदा मैत्रीण म्हणून ती तुझ्या आयुष्यात आली आणि मग कायमची या जगातूनच निघून गेली. आता हे सगळं मागे सारून तू तुझ्या बालमैत्रिणीशी नातं जोडायला निघालायस. मला माहितीये विश्वा, तुझं हे असं हात धरणं फक्त आणि फक्त तू अस्वस्थ असल्याचं लक्षण आहे, बाकी काही नाही. कशाची बनली आहे ही तनू? माझ्यात आणि सईमध्ये चांगलं नातं निर्माण व्हावं यासाठी आजवर किती प्रयत्न केले हिने. माझ्या कितीतरी चुका माफ केल्या. कधीही 4 लोकात माझा वेडेपणा नाही दाखवून दिला. माझ्या जानू नंतर जर इतकी मच्युअर कोणाला बघितलं असेल तर ती फक्त ही मुलगी आहे. हे तनू, ते पाहिलंस का? या इकडे पटकन. छान झाली नाही तयारी? काका नमस्कार. ओळखलं का? ते हे समजा काम तुम्ही मला दिलं ना, बघा कसं वाटतंय, म्हणजे झालंय का नाही तुमच्या मनासारखं? छान झाला, एकदम मस्त. वा वा, झालंय ना? गुड गुड, व्हेरी गुड. माझ्यासारख्या एवढ्या लहानच्या फुलवालीवर एवढा विश्वास टाकला तुम्ही. त्या दिवशी मंदिराच्या बाहेर फुलं विकत घेण्यासाठी खूप गर्दी जमली होती, पण ज्या पद्धतीने तू फुलं विकत होतीस त्यावर मला असं वाटलं की या मुलीमध्ये काहीतरी खास बात आहे. भविष्यामध्ये खूप मोठी व्यावसायिक होशील बघ, शब्द आहे माझा. ज्याची भीती होती तेच झालं. कोणीतरी ओळखीचं निघालंच. मला जर कोणी बघितलं ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. ज्या बोलीवर सिद्धिराजची सुटका झालीये त्या वचनाशी मी प्रतारणा नाही करू शकत. मला इथे थांबता नाही आहे. थँक्यू बर का काका. अरे हा, या आमच्या मिसेस ओळखत असशीलच. हो काकू. बरं, हा माझा मुलगा विश्वा, याचाच साखरपुडा आहे. हा? आणि विश्वा ही आरती. तू कष्टकरी मुलगी आहे, उत्करू मुलगी आहे. काका लवकरच संपूर्ण सासवड शहरामध्ये जास्तीत जास्त फुले विकण्याचा मान हिला असेल. घेऊन घे माझ्याकडनं. हाव काका, ओळखते की मी विश्वाला. कसं काय? अहो ते माझ्या एका क्लासमेटची वहिनी आहे ती. त्यामुळे 1-2 वेळा भेट झाली आमची. असं आहे होय? चालू दे मग तुमचं. हा? या चालतंय. बाकीची कामं बघू. हो. ऐक, भावना ताई, का लपली याची तू? आरती बहिणी, मला कळलंय की हा साखरपुडा विश्वाचा आहे. आता एक ओळखीचा माणूस दिसल्यानंतर अजून किती दिसतील ना काही सांगताच येत नाही. आणि अगं तसंही सजावटीचं काम झालंय ना, मी इथे नाही थांबत, मी निघते. बरं बरं ठीक आहे बाई, जा. तू एक काम कर, तू आपल्या दुकानावर जा. हे बघ, व्यंकी आला नाही आज, ते मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे ना, त्यामुळे येता आलं नाही त्याला. तू तिकडे जा त्याला मदत. बरं, काही घेऊन जायचंय? हे बाई मोकळी टोपली आहे, ती तेवढी घेऊन जा. ठीक आहे, मी येते. बाई बरं झालं तू भेटली. तू गेल्यावर माझ्या ध्यानात आलं का इकडे तुला उलट कमी माणसं ओळखतील, इकडे कोण नाही ओळखायचं, पण बाहेर अशी एकल्यानं चालत जाशील रस्त्यावर तर सासवडमध्ये तर किती लोक ओळखतात. भावनाताई, नको बाई, तू कुठे जाऊ नको, इथंच थांब. हा, टोपली दे माझ्याकडं. थांब, आलीस मी. जरा पाणी पी बरं. सावकाश. बरं वाटतंय? हे बघ, तुला जरा बरं वाटलं का मग तिकडे येते. जेवणाची व्यवस्था केली आहे ना, तिकडे ये. तिकडे पण सजावटीचं काम करायचंय मला, तिकडे जायला पाहिजे. थोडं बस आणि मग ये 5 मिनिटांनी तिकडे. हा,